समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं? आता अंश आणि छेद काय असतो? समजा 1/2 याला आपण काय म्हणतो रे आपल्या भाषेत? व्यवहारी अपूर्णांक म्हणतो का नाही? मग 1/2 याला काय म्हणतो आपण? या दोनला काय म्हणतो आपण? छेद की अंश? छेद. आणि या एकाला अंश. बरोबर आहे का नाही? अंश आणि छेद. जो अंश आणि छेदाच्या रूपात लिहिला जातो त्याला काय म्हणतो आपण? अरे अपूर्णांक म्हणतो याला, परंतु हा व्यवहारी अपूर्णांक आहे. लक्षात आलं? जर याला आपण भाग दिला बे समजा 0.5 आलं, बरोबर आहे का नाही? 1/2 चं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात केलं, म्हणजे चिन्हाच्या रूपात केलं, तर याला काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक. हा कोणता अपूर्णांक झाला? व्यवहारी अपूर्णांक. कोणता अपूर्णांक झाला? व्यवहारी अपूर्णांक. इथे जर आपण बघितलं, हा व्यवहारी अपूर्णांक, हा दशांश अपूर्णांक, आणि अजून एक कन्सेप्ट आपण पाहतोय, समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक होण्यासाठी काय गरजेचं आहे? 2 छेद असले पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? 2 छेद असले पाहिजे का नाही? तरच तो समच्छेद अपूर्णांक होईल ना. एकच छेद असल्यावर कसा होईल? लक्षात आलं? हा एक अपूर्णांक आणि हा एक अपूर्णांक, यांचा छेद कसा आहे? समान. मग याला काय म्हणायचं? सम म्हणजे काय? सम म्हणजे काय? अरे सम म्हणजे काय? समचा अर्थ काय होतो? समान. समचा अर्थ काय होतो? समान. लक्षात आलं? मग ज्याचा छेद समान आहे त्याला आपण म्हणतो समच्छेद अपूर्णांक. लक्षात आलं? याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक कोणता आहे याच्यापैकी? कोणता व्यवहारी अपूर्णांक आहे? कोणता तुमचा दशांश अपूर्णांक आहे? 0.5. हा, अजून 1/2 कोणता आहे? व्यवहारिक. आणि हा कोणता आहे? अरे हा कोणता आहे? दशांश. अरे ठोकळ्यांनो, हे चिन्ह दशांश येणार आहे. या पॉइंटला दशांश म्हटलं जातं ना. ओके, बर. 1/2 आणि 3/4 जर अशा स्वरूपात लिहिलं, अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलं, तर तो व्यावहारिक अपूर्णांक असतो. का असतो? व्यावहारिक अपूर्णांक असतो. आणि असं जर दशांश रूपात लिहिलं तर तो कोणता असतो? दशांश अपूर्णांक. जर आपण बघितलं, समजा या दोनाने कशाला भागायचंय? एकाला. आता हा एक मोठा आहे का दोन मोठा आहे? दोन. जर त्या ठिकाणी हा भाजक मोठा असेल आणि भाज्य लहान असेल तर आपल्याला 0 पॉइंटने सुरुवात करावी लागेल. बरोबर आहे का नाही? मग इथं घेतला आपण 0. बेच्या पाड्यात 10 येता का? केव्हा येता? बे पंच 10. किती उरले? 0. मग याची किंमत किती आली इथं? 0.5. लक्षात आलं? नक्की? जर आपण याची किंमत काढली, 0.75 येतं. 3/4 तर 4 आणि 3. आता हा अंक मोठा आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? 0 पॉइंट सुरुवात करावं लागेल. इथं झाला 30. ओके, मग 4 7 28. उरले 2. 2चा झाला 20. 4 पंच 20. जर अशी किंमत काढली तर याला येतं या ठिकाणी काय? याला म्हणायचं तुमचा दशांश अपूर्णांक आणि यांना म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. आणि समच्छेद अपूर्णांक केव्हा होतो? जेव्हा 2 अपूर्णांकांची आपण बेरीज करत असतो, वजाबाकी करत असतो, गुणाकार करत असतो, ज्या वेळेला हा छेद सारखा असतो याला म्हणत असतो आपण समच्छेद अपूर्णांक. लक्षात आलं? मग समच्छेद अपूर्णांकांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल रे? आता 21/24 अधिक 20/24 ही बेरीज आपल्याला करायची. दोघं समच्छेद अपूर्णांक आहे का? पण आहे का? बर. का बरं? 24 छेद त्याचे सारखेच आहे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला? 21 अधिक 20/24. छेद एकदाच घेतो का नाही आपण? बर. मग 21 आणि 20 किती झाले? 41/24. हे आलं उत्तर. हे कमी होईल का? काही होणार नाही, भाग जाणार नाही, कारण एक संख्या विषमी आणि काय तुमची समज. लक्षात आलं?
याचे जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर काय करावं लागेल? 21/24 वजा 20/24 याची वजाबाकी कशी करावं लागेल? 21 वजा 20/24 हे असं का करतोय रे आपण? छेद समान आहे म्हणून. छेद समान नसते तर अगोदर आपल्याला काय करावं लागलं असतं? छेद समान करावे लागले असते. 21 मधून 20 गेले किती उरला रे? छेदी किती? 24. वजाबाकी कळाली? नक्की? नक्की का? नाही कळालं तर परत एकदा विचार. आता गुणाकार आहे, बरोबर आहे की नाही? समच्छेद अपूर्णांकांची बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, गुणाकार बघतोय आपण. आता 5/9 काय पाहतो आपण? 5/9 हे रफ करतो. आता 5/9 गुणिले 3/20. आता 5 तीनाची फोड बघू. 3 त्रिक 9 गुणिले आता त्या ठिकाणी आपण काय करू? 3/5 गुणिले 4 5 20. आलं लक्षात? आता काय काय कट होईल ते कट करून टाकायचं. हा 5 कट, हा 5 कट, हा 3 कट, हा 3 कट. आलं लक्षात? मग काय उरलं रे तुमचं? इथं उरतोय 1/3 आणि हा 4. 3 गुणिले 4. उत्तर काय आलं? 1/12. लक्षात आलं? वरती एकच उरला ना. हा 5 1 5, हा 5 1 5. लक्षात आलं? वरती तर एकच उरलाय ना. आणि जे 12 उरत आहे 3 गुणिले 4 ते खाली उरत आहे. लक्षात आलं? मग अशा पद्धतीनं त्याचा करायचा असतो गुणाकार. गुणाकार करत असताना त्या ठिकाणी अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार असं करत असतो. लक्षात आलं? बर, त्याच्यानंतर अंश अधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? अंश अधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? अंश मोठा असेल, हा अंश आहे का नाही? 10/3 मध्ये अंश कोणता आहे? 10 आणि 3 काय आहे? छेद आहे का नाही? मग 3 लहान आहे का 10 लहान आहे? 3 लहान आहे. मग छेद लहान आहे याचा. छेद लहान असेल आणि अंश मोठा असेल तर कोणता अपूर्णांक? अंश अधिक. आणि छेद मोठा असेल आणि अंश लहान असेल तर कोणता? छेद अधिक. आलं लक्षात? आता पूर्णांक युक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं? 7 दुने 14 आणि 5 19. 19/7. ज्या वेळेला आपण या 7 ने 19 ला भागतो त्यावेळेला 7 1 7 7 दुने 14 किती उरता रे? 19 मधून 14 गेल्यावर किती उरले? 5. हे लिहिले आपण इथं 5. किती बाकी उरले? 5. कशाने भागला आपण? 7ने. भागाकार किती आला? या अपूर्णांकाला म्हणायचं मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. कळालं इथपर्यंत? अरे कळतंय का? नक्की? बर, शेवटचं राहिलं अपूर्णांकाची तुलना. ज्या वेळेला छेद समान असतात आणि ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक का असतो? मोठा असतो. या दोघांचे छेद सारखेच आहे परंतु याचा अंश मोठा आहे. 7 आणि 5 मध्ये कोण मोठा आहे? 7. लक्षात आलं? म्हणून हा अपूर्णांक काय झाला तुमचा? मोठा झाला. 7/12 आणि 5/12 ची जर तुलना केली तर 7/12 हा अपूर्णांक काय झाला? मोठा झाला. कसं? तिरकस गुणाकार जरी केला आपण, बारीसाठी 84, इकडं आली 84 आणि बारी 25 60. 60 मोठे की 84 मोठे रे? 84. म्हणून हा अपूर्णांक मोठा. लक्षात आलं? त्याच्यानंतर राहिलं तुमचं गुणाकार व्यस्त संख्या. ज्या गुणाकारांचा ज्या ठिकाणी जी संख्या आहे अपूर्णांकांचा गुणाकार 1 येतो. काय येतो? 1 येतो. त्याला गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. कसं येईल बघा? 2 1 2 1 2. आलं लक्षात? 3 1 3 1 3. आणि आपल्याला माहिती 1/1 म्हणजेच काय असतो तुमचा? तो 1. लक्षात आलं? छेद कायम त्या ठिकाणी आपण काय मानलेला असतो? 1 मानलेला असतो. याला म्हणायचं गुणाकार व्यस्त संख्या. कळालं हे? एवढं सगळं कळालं का? ज्याला अडचण असेल त्यांना हे वारंवार रिवाईज करायचं. ज्याला अडचण आली त्यांना त्या अडचणी लिहून ठेवायच्या आणि मला सांगायचं. लक्षात आलं? किती मोठी अडचण असू द्या त्यावर मी प्रयत्न करेन. 100% तुम्हाला त्याच वेळेला जेव्हा केव्हा अडचण येईल त्यावेळेला मी ती उत्तरं तुम्हाला सांगेल. समजून परत एकदा सांगेल. 10 वेळेला समजून सांगेल पण आलं पाहिजे. लक्षात आलं? ओके, बरं.